संत तुकाराम 1936 चा भाग 7 मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो। चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील। संत तुकाराम 1936 भाग 7 में आपका स्वागत है। मैं श्रावशाक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीने अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण। आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे। भागवत धर्माची शिकवण, पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही, तसं नाही वेदमूर्ती। भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्व आणि व्यापक स्वरूप आहे। ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे। ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो। वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे। सकल शास्त्रांचा विचार, अंती तुकाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाती। हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमार्ग करतो आहेस। तुझं समर्थन अगदी कुचकमी आहे। मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही। तू शूद्र आहेस। वेदवाणीचा उच्चार करून आणि तिचा भलताच अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहेस। म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणताही कवित्व करू लोकांना उपदेश करता कामा नये। आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवित होता। आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात, तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही। पण आतापर्यंत केलेली कविता हो तीही नाही शिकत, इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक। आपली आज्ञा मान्य आहे। ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण। ज्या पापी हाताने तू हे अभंग लिहिले आहेस त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजे, तीच तुला शिक्षा। थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो। चल चल, वया मागायला आलाय मोठं तोंड करू। अगं बाई, ती रामेश्वर शास्त्री यांची आज्ञा आहे। पाठीवर छान खातच जात राम शास्त्री का रावण शास्त्री, तोंडातली वाप दौड त्याच्या बाच काय जात। वया मागायला आलाय, चल चालता माझ्या घरातून। आवले काय हे, असं काय त्यांना वेड्यासारखं बोलतेस? पुन्हा मी चिडी होय? तुमचा हबंग मागतोय नदीत बुडवाया आणि ती मी त्याला देऊ होय? अगं, ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे। सालो मालो, मी आलोच हं वह्या घेऊन। आता काय म्हणू तू वसनी? डोकसं बिकसं फिरलंय का काय? बायका पोराशने 8-8 दिवस उपाशी ठेवून शान आणि रात्रीच्या रात्री जागून शान हे रचलेले हबंग पाण्यात बुडून शान देणार, मग इतकं केलं का कशा पायी? तर काय करू हे येड्याला? खतमत्र बुडून शान सारे संसाराचा इस्कोट केला आणि हबंग बुडून परमार्थाचा इस्कोट करतो या।
पांडुरंगा, पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे? भक्तवत्सल, या तुझ्या ब्रीदाला तू काळोखी फासली. तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली. अहोरात्र तुझं चिंतन केलं. बायका पोराचे तळतळाट घेतले. त्या सगळ्याचं तू मला हे फळ दिलं. इच्छा तुझी, तू सर्व सत्ताधीश आहेस. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही, आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार? आता तूच काय तो सोक्षमोक्ष कर. कालपासून पोरं उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही खायचं. खावा. धर महादेव. काशे धर. बाबा गाँव के बाबा गाँव के बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही आतनं आलायचं. तुकाराम भावाला परत आणलेच नाही. चमत्कार. आग होते माझी, बुडवा मला. आग होते माझी. काय आग होते माझी, बुडवा मला. काय शास्त्री बुवा, तुम्ही दशग्रंथी विद्वान ब्राह्मण आणि या तुक्याच्या या कुंभटाच्या पाया पडता. पांडुरंग पांडुरंग. सालो मालो, तुकारामाची योग्यता समजायला योग्यतेचाच मनुष्य पाहिजे. तुमच्यासारख्याला ती समजायची नाही. काय काय म्हणजे आम्ही योग्यतेचे नाही असं तुमचं म्हणणं? बरं बरं, दाखवतो तर माझी योग्यता. महाराज,
मला क्षमा करा. माझी मजा आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पाय. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया महाथोर, काजे अवतार नामयाता. पांडुरंग 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 पांडुरंग. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग 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 पांडुरंग. सगळे लेखाचे मूर्ख, अगदी मूर्ख. ज्ञानेश्वर शास्त्री देखील मूर्ख, गधबाज. मूर्ख गभडा झाला. अहो, काय लिहिताय काय तुम्ही हे? आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी चालो म्हणे मूर्ख गधडा झाला. बस बस, जाणार आताच जाणार शिवाजी महाराजाकडे. राजाजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. त्या तुझ्याची आणि त्या रामेश्वर भटाची शिवाजी महाराजाकडून चांगलीच खोड मोडवतो. अहो बघताय काय, करा माझी तयारी. आपली तयारी शिवाजी महाराजांकडे जाण्याची. होय होय, मग इतका वेळ ऐकता येते काय? बाळानो, घरी कोणी नाही का? हाय तर मी हाय, माझे हाय तर. तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा. बाबा गेले ती बाहेर. बरं तुझी आई? हाय हाय, तिची आई अजून जिथे आहे. काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही फार लांबून आलो आहोत. कसली अवदस आठवली तुम्हाला? तुम्ही चांगले शिरमून दिसतायसा. मी सांगतो ते ऐका. उगीच आमच्या तेड्याच्या नादाला लागू नकोसा, नाहीतर माझ्या वाणी तुमच्या घरादाराच हिसकोट होईल. जावा, ते आलं नाही ती तवरच जावा. आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलो आहोत. नजराणा? चला रे. हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणतायसा? हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं? होय बाई. ये काशे, ये महाद्या, या लवकर. डोळं पटले काय तुमचं? कवापासून माणसं उभी आहे ती पटकन टाकली. बसाया, बसा बाबांन बसा. काशे, घरात जरा गुळ पाणी आण जा. आई गुळ हाय कुठे आपल्या घरात? जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग 8 पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.